मला वाटतं ना, नेगोशिएटिंग राईट इज अ गुड, म्हणजे एक चांगली सवय आहे किंवा एक चांगली स्किल आहे फॉर डायरेक्टली सेव्हिंग द प्रॉफिट ऑफ युअर ऑर्गनायझेशन. आपण जेव्हा एखादं ऑफिस रेंटने घेतो तिकडे निगोशिएट करू शकतो, वी सेव्ह द मनी. आपण एका व्यक्तीला जेव्हा हायर करतो तेव्हा ती सॅलरी निगोशिएट करू शकतो. आपण एखादं रॉ मटेरियल जेव्हा परचेस करतो तेव्हा त्याला निगोशिएट करू शकतो. आणि बऱ्याच लोकांचा टर्नओव्हर खूप होतो पण त्यांचं प्रॉफिट कमी राहतं. सो हाऊ टू रिअरेंज दिस, म्हणजे निगोशिएट करून कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा. तुमच्या बिझनेसमधल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं. आणि नेगोशिएशन म्हणजे पैसे कमी करून घेणं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी मीडिया घेतोय आणि जर मी मीडिया बाय करताना, कारण माझे भरपूर बिझनेसेस असल्यामुळे मला कॉन्स्टंटली त्यांच्या मार्केटिंगसाठी मीडिया विकत घ्यावी लागते. तर असं जरुरी नाही आहे की नेगोशिएट करून मी पैसे कमी करणार. मी कदाचित त्या मीडिया हाऊसचं फायनान्शियल प्रपोजल ॲक्सेप्ट करणार, पण त्यांच्या डिलिव्हरेबल्स वाढवून घेणार. माझ्याकडे समजा जर एका टॉप एम्प्लॉईला मी माझा CEO म्हणून अपॉइंट करतोय, तर कदाचित त्यांनी जे माझ्याकडे मागितलेलं आहे, समजा जर त्यांनी मला 50 लाख रुपये वार्षिक पगार मागितला, तर मी कदाचित त्याला 55 लाख रुपये देणार, पण त्याच्या की रिस्पॉन्सिबिलिटी एरियाज वाढवून घेणार. मी कदाचित त्याला लिंकअप करणार, 50 लाखाच्या ठिकाणी मी त्याला 75 लाख रुपये देणार. आता मी उद्योजक आहे, मी मूर्ख नाही आहे जास्ती देण्यासाठी, पण मी त्याला रिलेट करणार त्याच्या परफॉर्मन्स बरोबर. समजा जर त्यांनी 100% त्याचं टार्गेट अचीव्ह केलं तर 75 लाख रुपये, 50% जर अचीव्ह केलं तर 37,50,000 रुपये. तर तुम्ही नेगोशिएट कसं करता याच्यावर तुमच्या संस्थेचं प्रॉफिटेबिलिटी अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, मला जर भाडं नेगोशिएट करता नाही आलं तर मी त्याला सांगणार, जर लँडलॉर्ड बोलला की नाही मला कमीत कमी एवढं भाडं लागणारच, तर मी त्याला सांगणार ठीक आहे, मग तुम्ही मला रेनोव्हेट करून द्या. तर त्या रेनोव्हेशनमध्ये माझं डिफरन्स ओव्हर अ पिरियड ऑफ 3 वर्ष ॲडजस्ट होऊन जातं. तर तुम्हाला नेगोशिएट करता आलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह फक्त 100 रुपयाचे मी 75 रुपये कसे करू शकतो याचं नसतं. 100 रुपयात मी 200 रुपयाची वस्तू कसं घेऊ शकतो ते पण असू शकतं. तर नेगोशिएट करण्यासाठी जे स्किल लागतात आणि त्याला विचार लागतो. प्रत्येक मीटिंगच्या अगोदर तुमचं आउटकम तुम्हाला काय पाहिजे आणि ते आउटकम अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला कुठे कुठे काय काय नेगोशिएट करावं लागतं याचा जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये अभ्यास करून घेतला ना, तर तुमचा मीटिंगचा आउटकम तुमचं मीटिंग तुम्ही सार्थक बनवू शकता. तर यू रिअली नीड टू नेगोशिएट वेल ऑन मल्टिपल फ्रंट्स, ऑन मल्टिपल फॅसिलिटीज का मल्टिपल ॲक्टिव्हिटीज. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू नेगोशिएट. जर मला डिस्काउंट नाही मिळाला जेवढं मला पाहिजे एका परचेजमध्ये, तर मी इन्स्टॉलमेंट वाढवून घेणार. इन्स्टॉलमेंट वाढवून घेतलं म्हणजे डिस्काउंटच झालं ना. समजा जर अपफ्रंट पेमेंट करण्यापेक्षा जर मी ते पेमेंट 2 वर्षात केलं, तर वर्षाचे 10% जरी मी त्या कॅपिटल कॉस्टवर वाचवायचा प्रयत्न केला तर 2 वर्षाचे मला 20% वाचले. समजा आपण पेमेंट पिरियड वाईज करतोय तर ते 20% नसतील तर 15% असतील किंवा 12% असतील, पण माझा बेनिफिट तर झालाच ना. प्लस माझी पैशाची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढली, इम्प्रूव्ह झाली, कारण मी त्या पैशाचा अजून उपयोग करू शकतो जिकडे मी 2 पैसे जास्ती कमवू शकतो. तर नेगोसिएशन इज अ थॉटफुल आर्ट आणि यू गेट इट बाय द वे यू डील विथ इट. फॉर एक्झाम्पल, मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, रिअल एस्टेट डेव्हलपमेंट इज ऑल डिपेंडंट ऑन नेगोसिएशन्स ओनली. मला जर जमीन घ्यायची असेल तर त्याचे मी टर्म्स कंडिशन्स कसे ठरवू शकतो, तर नेगोसिएशन इज हाऊ यू कॅन स्ट्रक्चर अ ट्रान्झॅक्शन. मी इक्विटी इन्व्हेस्टमेंट करतो, ते पण एक नेगोसिएशन आहे. एखाद्या उद्योजकाच्या बिझनेसमध्ये जर मला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर इट इज नथिंग अँड नथिंग बट नेगोशिएटिंग. स्ट्रक्चरिंग द डील इज नथिंग बट नेगोशिएटिंग द टर्म्स. तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर अवलंबून असतं की आपण कसं नेगोशिएट करू शकतो, आपण कसं जिंकू शकतो. एक उदाहरण देतो. मला एक प्रॉपर्टी घ्यायची होती आणि त्या प्रॉपर्टीची फार जास्ती किंमत होती, म्हणजे इट वॉज इन लॉट्स ऑफ क्रोर्स. तर मी एक धडा शिकलो त्या ट्रान्झॅक्शनमध्ये, नेगोसिएशनचा एक धडा. आणि तो धडा असा होता की समजा मला 100 रुपये द्यायचे होते, तर मी त्याला सांगितलं ठीक आहे, मी 100 रुपये 18 महिन्यात पे करणार. आणि तो माझा मित्र होता, तर तो बोलला ठीक आहे, डन, सौदा झाला. त्या प्रोजेक्टमध्ये मुंबईमध्ये म्युन्सिपल कमिशनर बदलले आणि जे नवीन म्युन्सिपल कमिशनर आले त्यांनी असे नवीन अटीतटी मांडले की त्याच्यामध्ये माझा प्रोजेक्ट डिले झाला. प्रोजेक्ट घेताना मला काय वाटलं, 18 महिन्यात मला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर 18 महिन्यात मला पैसे द्यायचे आहेत म्हणजे माझ्यासाठी हा फायदेशीर सौदा ठरला. मला तो प्रोजेक्ट सुरू करायला 24 महिने लागले. म्हणजे प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर मला माझी पेमेंट करावी लागली, कारण मी तो टाइम बेस्ड पेमेंट केलेली.
त्याच्यानंतर मी जो धडा शिकलो त्याच्यामध्ये मी काय करायला लागलो की त्याच्या पुढचे सौदे मी माइलस्टोन बेस्ड पेमेंट ठरवलं. म्हणजे जर हे माइलस्टोन अचीव्ह झालं तर एवढे पैसे मिळतील, ते माइलस्टोन अचीव्ह झालं तर तेवढे पैसे मिळतील. रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये वेळ जी असते ना ती तुमच्या हातात नसते. इट इज डिपेंडंट ऑन अ लॉट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. तर मी त्या फॅक्टर्स बरोबर माझे नेगोशिएटिंग टर्म्स मॅच करत गेलो आणि आय स्टार्टेड बिकमिंग सेफर इन द ट्रान्झॅक्शन्स. हा माझा रिअल एस्टेट बिझनेसचा अनुभवाचं ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितलं. पण असेच अनेक ट्रान्झॅक्शन्स आम्ही करायचो. आता कम्प्युटर क्लासेसमध्ये आमचे सगळे क्लासेस आम्ही भाड्याने घ्यायचो. नंतर मी विकत घ्यायला लागलो तो भाग वेगळा. पण मी भाड्याने घेताना मिनिमम डिपॉझिट कसं द्यायचं, मॅक्सिमम बेनिफिट कसं घ्यायचं, रेंट आम्ही कमीत कमी कसं ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींवर मी नेगोशिएट करायचो. समजा ती बिल्डिंग मालकाची असली तर रेंट नेगोशिएट झाल्यानंतर मी त्याच्याकडनं ॲडव्हर्टाइजमेंटची स्पेस नेगोशिएट करायचो की ठीक आहे हे रेंट आपलं ठरलं, मला तुम्ही 2 बोर्ड एक्स्ट्रा लावायला द्या बिल्डिंगमध्ये. तर दॅट इज ऑल्सो नेगोशिएशन. कारण ती मीडिया कॉस्ट आहे जी तुम्हाला 0 कॉस्टला मिळाली. बोर्ड फक्त बनवून लावायचं की तो 5 वर्ष तिकडे टिकून राहतो. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं आणि ओनली देन यू कॅन बिकम सुपर सक्सेसफुल इन व्हॉट एव्हर यू आर ट्राईंग टू अचीव्ह. तुमची प्रॉफिटेबिलिटी आहे ना तुमच्या नेगोशिएशन स्किल्सवर भरपूर अवलंबून असते. तर यू रिअली नीड, you should never fail to negotiate is my mantra. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.